आता मात्र त्याला सामोरे जाईल महेश मडवी, बिग नेम. पहिला चेंडू, बघा पहिला चेंडू मात्र पार करायचा होता. थोडस खराब क्रिकेट, बघा संवाद घडला नव्हता मैदानाच्या आतमध्ये आणि महेश बाद सुद्धा होऊ शकला असता, मात्र तसं घडलं नाही. नशिबाची साथ मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि थोडंसं होऊ शका लाख फॅक्टर कोण असेल. लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या येईल धापलकावरती आणि एक धावीच्या मदतीने माझं संघाचं अकाउंट मात्र ओपन होतोय. एक धाव धापलकावरती पाहू शकाल गावदेवी काकडवाल टीम कडनं. आणि आता मात्र स्टॅकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, खूप चांगलं टायमिंग आणि जगदीश दुधकरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. बघा चौकार येतोय, चौकारानंतर धापलक पुढे जातोय. धापलकावरती धावसंख्या 5 धावा. बघा महेशला पहिल्या चेंडूवरती खूप चांगला चेंडू फेकला होता. हा चेंडू अप्रतिम स्क्वेअर कटचा वापर, चेंडू जाईल कव्हर पॉइंटला. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे मास्टर. बघा पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि जसं स्ट्राईक मिळाली फलंदाज जगदीश दुधकरला 2 चेंडू 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटलं. एक मिड विकेटला आणि एक डीप पॉइंटला, असे 2 चौकार. धावसंख्या धापलकावरती 9 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला शॉट केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू जाईल. 3 चेंडू 3 चौकार. गुड परफॉर्मन्स, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जगदीश दुधकरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. बघा 3 चेंडू 3 चौकार, खूप चांगली फलंदाजी. प्रमुख अस्त्र आहे तर गावदेवी काकडवाल टीमची फलंदाजी. जगदीश असो, त्याच्यानंतर महेश असो, किशोर असो, नेहमीच त्यांच्याकडनं चांगला खेळ. हा चेंडू गॅपशॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत 1 धाव धापलकावरती येईल. धापलकावरती धावसंख्या तब्बल पहिले षटक मार्गस्तरीय असताना धापलकावरती धावा आपण पाहू शकाल 14 धावा. 3 चेंडू 3 चौकार जगदीश कडनं पाहायला भेटली आणि 4थ्या चेंडूवरती सिंगल आणि मात्र धावसंख्या धापलकावरती पाहतोय 14 धावा. फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला येताना फलंदाज महेशने मात्र बघा फक्त दिशा दिली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथनं मात्र 1 धाव एकवटली जाईल. षटक संपलं गेल्या पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धापलकावरती धावसंख्या तर गावदेवी काकडवाल टीम कडनं 15 धावा. मांगरुले या गावाचा उमेश भाई या नावाचा होता. मांगरुले या गावाचा ईशात पाटील या नावाचा. का सोडून गेलास आम्हाला, ये ना उमेश, ये ना उमेश, झालास का परका. ये ना निशात, ये ना निशात, झालास का परका. थँक्यू. बघा तिसरी मॅच असेल माणकिवली पक्ष सरवली. बघा आपण आला असेल तर लगेचच आयोजकांशी संपर्क साधा आणि आपल्या टी शर्ट कॅरी करा. बघा हा सत्र झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आपल्याला लगेचच यायचं आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर धापलकावरती धावसंख्या गावदेवी काकडवाल टीम कडनं धापलकावरती पाहतोय तर 15 धावा. 1 धावीच्या मदतीने खेळताना पाहतोय महेशला आणि 13 धावांच्या मदतीने खेळताना पाहतोय जगदीश दुधकरला. आणि यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे महेश मडवी. खराब चेंडू होता, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. महेशच्या बॅट मधून पहिला बिग षटकार.
विजय मास्टर थँक्यू. बघा महेश आपल्या नावाचा परिचय दिलाय. महेशने खूप चांगला परिचय देतोय. मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि धापलकावरती धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धापलकावरती 21 धावा. आता मात्र पूर्णपणे गोलंदाजाला विचार करावा लागेल, कारण लॉवर पुलटसचा चेंडू होता. रोशन पाहू शकाल गोलंदाज तर नयनकडनं, आणि चुकीचा चेंडू होता. चुकीच्या चेंडूला मात्र षटकाराने तकदील करतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21. हा चेंडू पुन्हा एकदा समोर खेळतोय. थोडंसं खराब क्रिकेट दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. बघा टॉपेज उडाली होती लॉंग ऑफला. भावेश चेंडू खाली होता, मात्र भावेश प्रॉपरली चेंडू खाली गेला नाही आणि या 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धाव्यांच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या सुद्धा वाढतीये. धावसंख्या धापलकावरती 23 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आपल्यानंतर चेंडू होता. बघा खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि 23 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा लोअर पुलटस गतीचा चेंडू होता आणि या वेळेस चेंडू जाईल लॉंग ऑन मधून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू मास्टर. बघा 2 चेंडू थोडंसं खराब चेंडू होते आणि 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहतोय महेश मडवीच्या बॅटमधून. आणि लोअर गतीचा चेंडू फेकला होता. लोअर फुलटॉसचा वापर केला गोलंदाजाकडनं आणि त्याला लॉंग ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर 2 षटकार आपण पाहायला भेटलं महेश मडवीच्या बॅटमधनं. धावसंख्या धापलकावरती पाहतोय 29 धावा 29 धावसंख्या धापलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज नयन. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लॅनचा चेंडू होता. यावेळेस पंचांकडनं इशारा येईल. निश्चितच वाईटचा इशारा येतोय. वाईटने धापलकावरती धावसंख्या आपण पाहतोय तर 30 धावा धापलकावरती. 30 धावा धापलकावरती. ऑनसाइडला केल्याचं महेशच्या बॅटमधून हा चेंडू जाईल लंगून क्षेत्रामध्ये. हरीश आणि त्याच्यानंतर 2 क्षेत्रक्षक चेंडूवरती आले आणि सिंगलला प्राधान्य दिला. सिंगलच्या नुसार धापलकावरती धावसंख्या 2 धावा. बघा 2 धावा चित्त्याच्या चापल्याने घेतल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या वाढते. गावदेवी काकडवल टीमची टोटल पुढे जाईल धापलकावरती तर 32 धावा. 32 धावा धापलकावरती झाल्यात. नयन पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा फ्रार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. षटक क्रमांक 2 संपन्न. 2 षटकाचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल आणि धापलकावरती जाऊया. धापलकावरती धावसंख्या गावदेवी काकडवल टीमची 32-16.00 ची सरासरी धापलकावरती. डीजे जीवलग मित्र जीवकी प्राणांच्या मांगरुल गावाची शान. जीवलग मित्र जीवकी प्राणांच्या मांगरुल गावाची शान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भाई होते आमची जान मांगरुल गावाची शान. भाई होते आमची जान मांगरुल गावाची शान. विसरणार नाही तो तुम्हाला. जीवा भावाच्या या मैत्रीला कलंक कसा हो लागला. कल्याण शहरात मोठा मनामच्या मांगरुल गावाची शान. कल्याण शहरात मोठा मनामच्या मांगरुल गावाची शान. थँक्यू.
बघा या स्पर्धेचा टायटल सॉन्ग पाहतोय आपण. स्वर्गीय निशांत पाटील, स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018चं पर्व पाहतोय. बघा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. जे आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ऐकता त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज हरीश. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा कडा लागतोय, चेंडू जात आहे पॉइंटला, तोपर्यंत सिंगल येईल. सिंगलनुसार धापलकावरती धावसंख्या, धापलकावरती 33 धावा धापलकावरती येताना पाहतोय. तर हरीशचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये. आम्ही नेहमीच हरीशला बघितलाय डेट ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी हरीश येत असतोय आणि आता मात्र जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला फलंदाजाकडनं आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये महेश मडवी आणि त्याच्यानंतर तर जगदीश दूधकर या दोन फलंदाजाने एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये लावली गेली आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. बघा ऑफस्टिक वरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा प्रायव्हेट शॉट आहे. फलंदाज महेश मडवीचा मध्ये कनेक्ट झाला नाही, प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तोपर्यंत धावसंख्या धापलकावरती पाहू शकाल फक्त आणि फक्त 33 धावा. 33 धावा धापलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल. हा चेंडू ब्लॉकमध्ये चेंडू फेकलाय, मिस फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट केली जातोय आणि एक धावेच्या मदतीनुसार धापलकावरती धावसंख्या वाढतीये. धावसंख्या धापलकावरती आपण पाहू शकाल गावदेवी काकडवाल टीम कडनं 34 धावा धापलकावरती लावल्या गेल्यात. पार्टनरशिप खूप चांगली होते. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांचा सामन्याचा जर विचार केला पार्टनरशिप खूप चांगली घडली आहे. कारण दोन्ही फलंदाजाने चौकार षटकात कुठल्यात मैदानावरती धावा बनवण्यासाठी प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाला मात्र यश लाभतोय. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला प्रहार केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला येईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी परतताना फलंदाज बाद पहिला झटका लागतोय आणि पहिला विकेटचा पतन होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि गावदेवी काकडवा संघ पहिला गडी गमावतोय. डीजे AJ थँक्यू डीजे मास्टर. धापलकावरती धाव संख्या 35 धावा धापलकावरती झाल्यात आणि हरीशने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. हरीशने चांगली गोलंदाजी फेकली गेली आहे. बघा हरीश करणं चांगलाच फेल मात्र निश्चितच नेवाली संघासाठी महत्वाची बाब असेल. हा चेंडू रिव्हर्सचा अटॅम्प्ट केलाय. रिव्हर्सच्या माध्यमातून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी महेशच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका, चौकार. बाया ठाकुर्ली गावा मध्ये गो बाया मोठे गावचे गावात गो आई माझी नाचते तै नाचते गा नाचते तै नाचते आई माझी नाचते तै नाचते गा नाचते तै नाचते मोठे गावाचे थँक्यू मोठे मास्टर. बघा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनुसार धापलक तो सुद्धा पुढे जाईल. 39 धावा धापलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा खूप चांगला शॉट खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. याच्या पुढील सामना असेल सरवली विपक्ष मानकिवली. तर मानकिवली संघाचा संघनायक निलेश मराडे यांना मात्र विनंती करतो की आपण या आपले टी शर्ट कॅरी करा. लगेच द्यायचं आहे आपण मानकिवली संघाच्या संघनायकाने. 3 षटकं संपली गेल्या. 3 षटकानंतर धावसंख्या धापलकावरती गावदेवी काकडवल संघाकडनं 43 धावा 43. धावसंख्या खूप चांगली आहे आणि
जलद गतीने धावसंख्या मात्र उभारली जाते धापलकावरती आणि एक चांगला परफॉर्मन्स पुन्हा एकदा महेश मडवीच्या बॅटमधून एक चौकार षटकारांची आतषबाजी होतोय 2 षटकार त्याच्या इनिंगमध्ये बघितले आपण आणि त्याच्यानंतर तर 2 चौकार आणि या चौकारांच्या मदतीने धापलकावरती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतोय महेश मडवी. किशोर येतोय शॅकिंग एंडला डावकुडे हाताचा फलंदाज आहे. निश्चित रोशन तुझ्या माहितीसाठी या सीझन मध्ये 2 अर्धशतक एकाच स्पर्धेमध्ये श्री गणेश क्रिकेट क्लब खोणीच्या वतीने स्पर्धा आयोजित केली होती. एकाच स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक किशोर मडवीच्या नावावरती आहेत आणि 2 अर्धशतक महेश मडवीच्या नावावरती. बघा आल्याला आपल्या इनिंगचं स्वागत केलंय महेश मडवी ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय बघा किशोर मडवीच्या बॅटमधून. हा चेंडू ऑन साइडला केलायचं होतं. बघा खराब क्रिकेट यस नो वेट या 3 शब्दांचा उच्चार झाला नाही. संवादामधून 6 निघून जातोय वाद निर्माण होतोय आणि दुसरा झटका लागतोय गावदेवी काकडवल टीमला. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या धापलकावरती 49 धावा धापलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे डेट ओव्हरचं. बघा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर किशोर मडवीची विकेट फार महत्वाची होती आणि किशोर मडवीला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला किशोर मडवीने आणि आपला स्वतःचा विकेट गमावला. आणि आता मात्र पाहू शकाल कॅप्टन ऑफ द टीम बली भोईर मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ऑन साइडला चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर 4 धावांसाठी बली भोईरच्या बॅट मधून चौकार येतोय. थँक्यू डीजे मास्टर. बघा चौकार येतो. धावसंख्या धापलकावरती जलद गतीने वाढतीये 53 धावा बली भोईरच्या बॅटमधून हा चौकार आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. या 4 धावा त्याने. हा चेंडू मिड विकेटला मायटी हिटिंग एक्साइटिंग पॉवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मात्र शेवटच्या षटकावरती टार्गेट केलं जातोय. जास्तीत जास्त गोलंदाज सचिन वरती हा अटॅक केला जातोय. संगणक आहे स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि यावेळेस गावदेवी काकडवा टीमचा संगणक मात्र फलंदाजी करतोय. हा चेंडू पॅड वरती आदळला फलंदाज बाद होईल. सर्व काय ठीकठाक होतं परंतु पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि आणखी एक झटका लागेल गावदेवी काकडवाल टीमला. षटक संपलं गेलाय. 4थं सत्र संपलं गेलाय आणि या सत्रामध्ये धावसंख्या मात्र पाहू शकाल धापलकावरती तर मैदानाच्या आतमध्ये कुठल्या गेल्यात गावदेवी काकडवाल टीमकडनं 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. तर नेवाली संघाला 15ची सरासरीने धावसंख्या उभा राहायची आहे. मात्र नेवाली संघ हरेश
निश्चित हरीश जाधवला पाहू शकाल, धनेशला, या दोन फलंदाजांना फार मोठी जिम्मेदारी घ्यायला लागेल. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त अटॅक करावा लागेल तरच सामना मात्र जिंकू शकतोय. मात्र पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती दोन संघनायक, माणकिवली संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर सरवली संघाचा संघनायक आमच्या व्यासपीठावरती आहे आणि आमचे मान्यवर सागर पाटील या साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या व्यासपीठावरती होताना पाहतोय आपण. बघा तिसरा सामना असेल पहिल्या फेरीतील माणकिवली विपक्ष सरवली, 4 षटकांचा सामना आहे. सागर पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र निशान सोडून गेला कसा काळाने केला उमेश सोडून गेला सदा राशील साऱ्यांच्या मनात सदा राशील थँक्यू. बघा स्वप्नील भाग्यवंत यांच्याकडनं मात्र या स्पर्धेसाठी आणि तसेच नेवाली आणि काकडवाल टीमसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. बघा यूट्यूबच्या माध्यमातून त्या आपल्याला ऐकतात. आणि पहिले सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये रोशन पाहू शकाल 59 धावा आणि निश्चित पुन्हा एकदा फॉर्म कायम ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये गावदेवी काकडवाल टीमने आणि 59 धावा कुठून 60 धावांचं लक्ष आणि या 60 धावा चेस करण्यासाठी जेव्हा उतरेल संघ निश्चित या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण पुन्हा एकदा रोशन संत यांना. थँक्यू. जिगरी आमचा आगरी लय जिगरी आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी शतान राबताय उन्हान तापताय करताय मोलमजुरी. थँक्यू सो मच. तर आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. तर खूप मोठं लक्ष ठेवलंय 60 धावांचं आपण पाहतोय. यावेळीच गावदेवी काकडवाल संघाने नेवाली या संघासमोर 15.00 सरासरी प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी यावेळी नेवाली संघाला सलामी जोडी आपण पाहतोय. यावेळी नेवाली संघाची धनीश जाधव आणि हरीश जाधव ही जोडी आपण पाहतोय. तो गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. संगणक येतोय. बल्ली भोईर बल्ली येतोय गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट राऊंड विकेटचा मार करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. भिडकावून दिला चेंडूला. चेंडू सीमा पलीकडे फरार. 4 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. फलंदाज धनीश जाधवच्या बॅट मधून अप्रतिम सुरुवात करतोय नेवाली संघ. या सामन्यामध्ये आपण पाहतोय 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज बळीचा. डेट चेंडू आपण पाहतोय. थोडासा रनवे मध्ये नक्कीच अडथळा निर्माण झालाय. गोलंदाज बळीला पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट राऊंड विकेटचा मार करतोय पालेगाव इन कडून. यावीस मोठा फटका. जेलची संधी असेल. महेश मडवी अप्रतिम झेल टिपतोय आणि पहिला मोठा धक्का बसतोय नेवाली संघाला. धनेश जाधव बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय योगी जाधव येतोय इन ॲट नंबर 3.
पहिली मोठी सफलता प्राप्त करतोय बल्ली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20, 4 धावा धावफलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये हरित जाधव आणि योगेश जाधव ही जोडी आपण पाहतोय. शॉट ऑन पुल करतोय, पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण पाहतोय. यावेळी डीजे मास्टर गणेश पाटील यांच्या माध्यमातून सुरेश चेंडू फेकला होता, बॅकफूट गेलाय, बॅकफूट पंच करतोय. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करतोय. धावसंख्या 1 ने वाटी. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जे हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील चषकामध्ये आलेल्या सर्व लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू फेकला होता, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. अप्रतिम गोलंदाजी होती यावेळेस बल्ली बोईरच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढे पुन्हा एकदा बल्ली. फुलटॉस चेंडू फेकला होता, लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एका गाडीच्या मोबदल्यामध्ये नेवाली संघाची 11 धावा धावफलकावरती. 60 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या षटकानंतर 11 धावा आलेत म्हणजे उर्वरित समीकरण आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज यावेळी नेवाली संघाला. थँक्यू सो मच. तर नक्कीच महेश मडवी येतोय ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. गावदेवी काकडवाल संघाचा महेश मडवी येतोय गोलंदाजी मार्ग वरती. 18 चेंडू मध्ये आपण पाहतोय 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. 16.33च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर विनंती असेल प्रेक्षकांना आणि खेळाडूंना की आपण गाड्या व्यवस्थित पार्किंग करायच्या आहेत. तर येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 49 धावांची गरज आहे नेवाली संघाला. तर यापुढे सामना असेल सरवली विपक्ष मानकिवली या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना असेल. एका बाजूला भिवंडीचा सरवली संघ असेल तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एक दिग्गज संघ असेल. मानकिवली संघ निलेश मराठे यांचा संघ असेल इन ऍक्शन मध्ये. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहू शकाल 49 धावांची गरज. यावेळी मोठा फटका लॉफ्टेड हिट मिस्टायमिंग फटका आपण पाहतोय. सुरेख जेल टिपतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये रोशन आणि अजून एक धक्का बसतोय नेवाली संघाला.
पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय हा गोलंदाज महेश मडवी. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो मिस्टामिंग फटका आहे, झेलची संधी. महेश मडवी पोहोचू शकला नाही चेंडू पर्यंत, तोपर्यंत आपण पाहतोय 22 धावांचा अवधी आहे. चेंडू पडतो नोमॅन्स लँड झोन मध्ये. धावसंख्या 2 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा. धावफलकावरती येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 47 धावांची गरज. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल राकेश पाटील. स्क्वेअरलेगचे पंच आपण पाहतोय यावेळेस रतन मानेरकर. हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक फलंदाज योगेश. सुरेख चेंडू फेकला होता, स्कोर द विकेट खेळतोय, एकदा पूर्ण करतोय. मिडवेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा रोशनचा अप्रतिम क्षेत्ररक्षण. अप्रतिम फेकी आपण पाहतोय, परंतु चित्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाटे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा. धावफलकावरती अप्रतिम सामना आपण पाहतोय. बिग फाईट सामना आपण पाहतोय. काटेकी टक्कर आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये क्रिकेटचं हे युद्ध आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, आउटड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, एकदा पूर्ण करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय बली भोईर यांचं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. धावफलकावरती विजयासाठी अजूनही 44 धावांची गरज. खूप मोठं लक्ष ठेवलं होतं, परंतु आतापर्यंत जर विचार केला 16 धावा आले धावफलकावरती. यावेळेस मोठा फटका, बिग हिट करतोय. बिग 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 षटकार. वंकाला दिवा वंकाला दिवा पोरगा व्हावा साध. जिजाई पोटी शिवाजी झाला दसाड. वंकाला दिवा पोरगा व्हावा साध. जिजाई पोटी. थँक्यू सो मच. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकार येतोय, फलंदाज आपण पाहतोय यावेळेस भावेश भोईरच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय भावेशने. यावेळेस महेश मडवीला अशीच फटकेबाजी करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागतील. या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर यावेळेस आपण पाहतोय नेवाली संघाला 13 चेंडू मध्ये अजूनही 38 धावांची गरज. नक्कीच महेश मडवी खूप मोठं नाव आहे. 2 बाईक ज्याच्या नावावरती आपण पाहतोय तो गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका, एकदा पूर्ण करतोय आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. धावफलकावरती पूर्वी समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 37 धावांची गरज. ड्रिंक्स ऍक्टिव्ह आपण पाहतोय मैदानामध्ये जाते, तर विनंती असेल डीजे मास्टरला एक सुमधुर संगीत सादर करायचंय. निशान सोडून गेला कसा काळाने केला. उमेश सोडून गेला सदा राशील साऱ्यांच्या मनात. सदा राशील साऱ्यांच्या मनात. थँक्यू सो मच. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस 23 धावा. धावफलकावरती उर्वीस समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. खूप मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हनुमान क्रिकेट संघ मांगरूळ आयोजित स्वर्गीय निशांत पाटील आणि स्वर्गीय उमेश पाटील स्मृती चषक 2018 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरी मधील आपण पाहतोय 2रा सामना. यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती आहे नेवाली विपक्ष काकडवाल या 2 संघांमध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय यावेळेस नेवाली संघाला 37 धावांची गरज. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय यावेळेस भावेश. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होईल कदम साळवी. या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल
सुरेख चेंडू फेकला होता, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा नोचा येतोय. फ्रेडचा हा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा. सुरेख चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा वाईटचा असेल आणि पुन्हा एकदा फ्रेड असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा. खराब सुरुवात करतोय गोलंदाज कदम साळवी आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, इन स्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थगित. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. यावेळी मोठा फटका, मिस टायमिंग आहे. झेलची संधी, सुरेख झेल टिपतोय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते हरेश आणि अजून एक धक्का बसतोय नेवाली संघाला. भावेश भोईर बॅक टू द पवेलियन. तर भावेश बाद झालाय. आपण पाहतोय 20 एक मोठा धक्का बसला नेवाली संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती. यावेळी फुलटॉस चेंडू फेकलाय. स्क्रीन समोर आपण पाहतोय चेंडू सीमा पलीकडे. वन बस ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फेकला. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाव पूर्ण केल्या जातात. बघूया पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या 3 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. अजूनही 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू मध्ये 28 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. कारण की विकेट टॉसला महत्व नाहीये, कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. येणारे 8 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नेवाली संघाला. यावेळी मोठा फटका आपण पाहतोय. बिग हिट केला जातोय. मिस टायमिंग फटका आहे. सुरेख झेल टिपतोय. पुन्हा एकदा बडी भोईर आणि अजून एक धक्का बसतोय नेवाली संघाला. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. योगेश जाधव आपण पाहतो स्ट्रायकिंग फलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी होते. षटक क्रमांक 3 संपलं जात आहे आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. पूर्वी समीकरण येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी नेवाली या संघाला. जीवलग मित्र ज्योती प्राणामच्या मांगरुल गावाची शान. जीवलग मित्र ज्योती प्राणामच्या मांगरुल गावाची शान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भार्गव भाई उमेश भाई निशांत भाई होते आमची जान. भाई होते आमची जान. मांगरुल गावाची शान. भाई होते आमची जान. मांगरुल गावाची शान.
थँक्यू सो मच. 6 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आणि 27 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील फलंदाजी करणाऱ्या नेवाली संघाला, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय, बेडकावून दिला चेंडूला, लॉफ्टेड हिट, ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय 100वा षटकार येतोय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 39 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. या षटकाराने विजयाच्या आशा पल्लवित होत आहेत नेवाली संघाच्या. 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय संदीप पवारच्या गोलंदाजीवरती. फलंदाज आपण पाहतोय यावेळेस ज्ञानेश्वर भोईर, तर नोस्टेकर फलंदाज आपण पाहतोय यावेळेस योगेश जाधव. ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरेख चेंडू फेकला होता, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू सो मच. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 17 धावांची गरज. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. मानकिवली संघ आणि सरवली संघ विनंती असेल की व्यासपीठा समोर आपण येऊन थांबायचं आहे. चार चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. एक षटकार आणि एका चौकाराने नक्कीच विजयाचे स्वप्न दाखवलेत फलंदाज ज्ञानेश्वरने. सुरुवात चांगली केली आहे, शेवट गोड करेल का हा फलंदाज ज्ञानेश्वर भोईर आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. संदीप पवार राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा करतोय. सुरेख चेंडू फेकला होता, आमटारचा फटका आपण पाहतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये या दरम्यान पप्पू भाणे यांचं आगमन होते. हार्दिक स्वागत पप्पू. या स्पर्धेच्या माध्यमातून 4था सामना आहे. आडिवली विपक्ष मानेरे. 3 चेंडू 15 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका, मिस टायमिंग आहे. सुरेख झेल टिपतो. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय संदीप पवार आणि अजून एक धक्का बसतोय. ज्ञानेश्वर बॅक टू द पवेलियन. दोन चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातो. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल यावेळेस काकडवाल संघाला 1 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सामना जिंकतो यावेळेस आपण पाहतोय तो म्हणजेच काकडवाल संघ, परंतु खूप चांगली फाईट दिली आहे नेवाली संघाने. पुन्हा एकदा आपण पाहतो झेलची संधी असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय नेवाली संघाला आणि काकडवाल संघ विजयी. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर विनंती असेल नेवाली संघाला की आपण लाईनअप करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, नेवाली संघ आणि काकडवाल संघ आपण लाईनअप करायचंय. सोडून गेला कसा काळाने केला उमेश सोडून गेला सदा राशील साऱ्यांच्या मनात सदा राशील साऱ्यांच्या मनात सदा राशील थँक्यू सो मच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महेश मडवी. 26 धावांची बहादर कामगिरी आपल्या संघासाठी आणि 1 षटक फेकलं, 12 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली आपल्या संघासाठी. या महेश मडवी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय महेश मडवी.
तर विनोद पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभचे सन्मान करायचा आहे महेश मडवीचा. वेल प्लेड महेश. आणि पुढच्या सामन्यासाठी गावदेवी काकडवाला संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर विनंती आहे मानकिवली संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निलेश मराठे यांचा संघ असेल इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या 20 सरवली संघ आहे